नमस्कार प्रेक्षको. हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र मस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, माणूस आणि अलंकार यांचं नातं फार जुनं आहे. आपण शरीरावरती कपडे घालतो, त्यासोबतच अंगावरती आपण कधी दागिने मिरवतो, त्यासोबतच हाताच्या बोटांमध्ये बऱ्याचदा आपण रत्नसुद्धा धारण करतो. या सगळ्यांचं महत्त्व हे फक्त सांस्कृतिक किंवा सौंदर्याशी निगडित नसून ते आरोग्याशी सुद्धा निगडित आहे. परंतु या विषयाभोवती समाजामध्ये बऱ्याचदा अनेक गैरसमज पसरलेले आपल्याला दिसून येतात. आपण मग अशा वेळी आपल्या त्वचेसाठी कोणते कपडे, कोणते वस्त्र धारण करायला पाहिजे ते उत्तम असेल आणि त्यासोबतच जर सोनं आणि चांदी आपण धारण करतो, त्याचे आभूषणं बनवून आपण धारण करतो, तर हे फक्त श्रीमंती मिरवण्यापुरताच आहे का त्याचा शरीरावरती काय उत्तम उपाय म्हणजे त्याचा फायदा पण होतो हे जाणून घेणे. त्यासोबतच आपण जे रत्न धारण करतो तर हे रत्न विशिष्ट रत्न धारण केल्यानंतर विशिष्ट रोगांवरती त्याचा काय फायदा होतो का, अशा व अनेक अशा आरोग्याविषयी प्रश्नांचे उत्तरं जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय ते. विषय आहे वस्त्र, रत्न, आभूषण धारण आणि आयुर्वेद, समज गैरसमज. विषय आहे वस्त्र, रत्न, आभूषण धारण आणि आयुर्वेद, समज गैरसमज. आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आयुर्वेदाचार्य, आयुर्विद्या पारंगत, राजवैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं, तरीही नव्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देतो. सर हे गेल्या 40 वर्षापासून पुणे व मुंबई आणि कोल्हापूर येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर तसेच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे सर प्रमुख चिकित्सक म्हणून काम करतात. भारत सरकारने सरांना राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्काराद्वारे सन्मानित केले असून नुकतेच सरांना भारत सरकारद्वारे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून सुद्धा सन्मानित केले आहे. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेसेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स या व इतर आजारांवरती उपचारांमध्ये त्यांचे विशेष प्रावीण्य त्यांनी मिळवलेले आहे. माननीय राष्ट्रपती व इतर अनेक मान्यवर जसे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींचे मानद चिकित्सक म्हणून सरांची ख्याती आहे. सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते. वैद्य समीर जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण विनामूल्य दिले जाते. मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सर पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सर आजचा आपला विषय आहे वस्त्र, रत्न आणि आभूषण धारण या विषयी आणि त्याच्यामध्ये आयुर्वेदाचं काय मत आहे हे जाणून घेणे. तर याचा इतिहास काय आहे हे पहिले आम्हाला जरा सांगा. हां, खूप छान प्रश्न आहे हा. कसं होतं की मनुष्य जन्माला येताना तो नग्नावस्थेमध्ये येतो. पुन्हा जात असताना त्याला कपडे घातले का नाही घातले काय त्याचं भान त्याला नसतं. मधल्या काळामध्ये मनुष्य वेगवेगळ्या गोष्टींच्या हिशोबाने जी रत्न धारण करतो, फुलांच्या किंवा पुष्पहार वगैरे धारण करतो किंवा दागिने घालतो किंवा वस्त्र परिधान करतो. हा विषय जो आहे ना तो इतका छोटा नाही आहे आणि आयुर्वेदाने त्याचा सांगोपांग विचार केलेला आहे आणि तोच लोकांना औषधाच्या हिशोबाने आयुर्वेद माहीत असतो, पथ्याच्या हिशोबाने माहीत असतो, परंतु ह्या पद्धतीने आयुर्वेदाने काय विचार केला आहे हे फारसं लोकांना त्याची कल्पना नसते. आता असं बघा की समुद्रमंथन जेव्हा झालं तेव्हा कौस्तुभ मणी त्यातनं प्रगट झालेला आहे, जी 14 रत्न होती त्यामध्ये. शंख जे आहे तेही एक उपरत्न अशा पद्धतीने आपल्याला बघता येतं. त्याच्या माळा धारण करणं असंही होतं बऱ्याच वेळेला, किंवा हातामध्ये शंख धारण करणं. पांचजन्याचा जो आवाज काढला गेलेला आहे महाभारताच्या युद्धाच्या वेळेला, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर मग समुद्रमंथनाच्या वेळेला पारिजातकाची फुलं, पारिजातकाचं झाड, कौस्तुभमणी आणि शंख जी आहे त्याची अभिव्यक्ती जी आहे ती झालेली होती समुद्रातनं. हा इतिहास एक आपल्याला माहिती आहे. आणि अंगावरती कपडे धारण करणं हे मनुष्याने केव्हा सुरू केलं असं ज्यावेळेला बघायला सुरुवात केली तेव्हा एका वेगळ्याच गोष्टीचा आणि कीटकाचा
वापर केला गेला आहे सायंटिस्ट लोकांच्याकडनं. डोक्यामध्ये उवा होतात आणि कपड्यावरती सुद्धा उवा होतात आणि या दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. तर डोक्यातल्या उव्यांचा संबंध हा केस आहेत म्हणताना तिथं त्या येणारच आहेत, स्वेदज कृमी आहे तो. परंतु अंगावरती कपडे असल्यानंतरच्या ज्या उवा आहेत त्यानंतर त्याची जी प्रगती होणं हा निसर्गाचा जो भाग होता कीटकांची, तर इव्हॉल्व होत असताना त्या अंगारचे जे उवांचे प्रकार होते ते लक्षात घेऊन सायंटिस्ट लोकांनी त्याचं DNA स्ट्रक्चर जे आहे ते बाजूला काढून कार्बन डेटिंग जसं असतं तसं बघितल्यानंतर 8 लक्ष वर्षापूर्वी माणसांनी कपडे घालायला सुरुवात केलेली होती असं त्या उवांच्या अस्तित्वावरनं लक्षात आलेलं आहे. म्हणजे कोणत्या गोष्टीचा सायंटिस्ट कसा उपयोग करून येतील हे लक्षात येत नाही एकदम, परंतु हे एक मजेशीर बाब आहे म्हणून उदाहरण सांगितली. वस्त्राचा संबंध जसा आपण संरक्षणासाठी, तापमान नियंत्रणासाठी, घाम जो आहे तो शोषला जाण्यासाठी, उष्णता जी आहे ती शरीरामध्ये उत्पन्न होण्यासाठी, पुन्हा वॉटर बॅलन्स जो आहे त्वचेचा तो मेंटेन करण्यासाठी वगैरे असा त्याचा उपयोग आपण करून घेत असतो. रत्न जे असतात ते सौंदर्यवर्धन करत असतात, त्याच्याबरोबरीनं आपलं आरोग्यही चांगलं ठेवत असतात. एखादा विशिष्ट आजार झालेला असेल, मनाची अवस्था वेगळी असेल तरी रत्नांचा उपयोग जो आहे ना तो आपल्याला बऱ्याच वेळा होत असतो. रोगमुक्तीसाठी सुद्धा त्याचा उपयोग होत असतो. आणि फुलांच्या माळा धारण करणं किंवा पत्रांच्या माळा त्याच्यावरून धारण करणं किंवा सोन्यासारखे धातू आहेत, चांदीसारखे धातू आहेत ते धारण करणं, याच्यामध्ये पित्ताशी संबंध, रक्ताशी संबंध त्याचा भरपूर येतो. पित्तम सस्ने तीक्ष्णोष्णम लघ्विस्रम सरम द्रवम असं जे म्हटलं गेलेलं आहे त्यात विसरगुण जो आहे ना तो म्हणजे अतिशय दुर्गंध आहे आणि पित्ताचा तो गुण वाढल्यानंतर रक्तदाब वाढतो, रक्तपित्तासारखी संप्राप्ती शरीरामध्ये घडते. असं जर असेल तर त्याला काउंटरॅक्ट करणारा जो दुसरा भाग आहे तो म्हणजे सुगंध किंवा सुरभी, आणि ती फुलांच्या ठिकाणी असते, त्याचा वापर आयुर्वेदाने करून घेतला आहे. म्हणून फुलांच्या माळा धारण करणं वगैरे हे प्रकरण त्याच्यामध्ये आलेलं आहे. इतकंच नाही तर शुक्र जे असतं आपल्या शरीरातलं पुरुषांचं आणि स्त्रियांचं जे रज असतं पाळीचं, त्याच्यामध्ये 8 प्रकारचे जे वेगवेगळे दोष सांगितलेले आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा ह्या गंधांचं वर्णन आलेलं आहे. वातादी कोणपग्रंथी पूयक्षीण मलावयम बीजासमर्थम रहितोस्त्रम स्वलिंगेर दोषजम वदेत रक्तेन कुणपम श्लेष्म वाताभ्याम ग्रंथीचं निबम असा जो श्लोक आलेला आहे त्यात रक्त जो आहे ते खराब झाल्यानंतर शुक्राला म्हणजे सिमेनला आणि रजाला अतिशय दुर्गंध प्राप्त व्हायला लागते. तसाच पुवाचा दुर्गंध जो आहे त्याचंही वर्णन त्याच्यामध्ये केलं गेलेलं आहे. तर दुर्गंध हा शरीराचा स्थायी भाव आहे. मनुष्य गेल्यानंतर परमात्मा तत्व किंवा जीवात्मा निघून गेल्यानंतर शरीराची जी हालत होते त्यामध्ये कुजणं हा प्रकार जो आहे तो इमिजिएट सुरू होत असतो. आणि हा सगळा भाग लक्षात घेऊन पुतित्व जे आहे, दुर्गंधित्व जे आहे शरीराचं ते लक्षात घेऊन या पुष्पमालांचं वर्णन आहे. त्यात पित्त प्रकृतीचा माणूस असेल तर त्या घामाला वास येणं वगैरे या सगळ्या गोष्टी होतात. ऊर्ध्वगत नावाचा एक आजार आहे जो पुरुषाशी संबंधित आहे, म्हणजे विष्ठेशी संबंधित आहे, आणि तो जर उत्पन्न झाला तर तोंडाला घाण वास येणं, आणि त्याची अनेक कारणं वेगवेगळी सांगितलेली आहेत. हे सगळे लक्षात घेतल्यानंतर फुलं धारण का करायची हे आपल्याला थोडंसं समजायला लागतं. तर हा विषयांचा आवाका जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला काही गोष्टी अवांतर बघणं सुद्धा या ठिकाणी खूप गरजेचं आहे. एक म्हणजे अंगावरती वस्त्र घातल्याशिवाय आंघोळ करू नये असं सांगितलेलं आहे. सचैल स्नान ज्याला म्हणतात ना, उघड्याने आंघोळ करायला मनाई आहे आणि आयुर्वेदात हे सांगितलेलं आहे. ग्रहांची जी बाहेरच्या गोष्टींची बाधा होते त्यामध्ये ग्रह हे छिद्रांविषयी असतात. तुमच्या वागणुकीत जर चूक झाली तर ते अटॅक करतात, अशा पद्धतीचा विचार आहे. आता इथं ग्रह म्हणजे पॅथोजन्स या हिशोबाने आपल्याला ते लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्याबरोबरीनं असं होतं की आपण ज्यावेळेला एखादं वस्त्र नेसलेलं आहे त्याच वस्त्राने आपलं ओलांग पुसलेलं आहे हे अजिबात आयुर्वेदाला मान्य नाही, धर्मशास्त्राला सुद्धा मान्य नाही आहे. ह्याच्याबरोबरीनं जुने कपडे जे आहेत तेच पुन्हा आंघोळ केल्यानंतर घालणं हे सुद्धा आयुर्वेदाला मान्य नाही आहे. फुलं, रत्न, पवित्र गोष्टी ज्या आहेत दही, तुपासारख्या, मध, ह्याला स्पर्श करून नंतर घरातनं बाहेर पडावं असा विचार जो आहे ना तो जो आयुर्वेदात सांगितला गेलेला आहे. हातात रत्न घातल्याशिवाय तुम्ही अन्न जेवू नये असं सांगितलेलं आहे. रत्न जी असतात ती विषारी अन्न जर लागलं तर खराब होतात आणि लगेच विषाची जी कल्पना आहे ती पूर्वीच्या राजा लोकांना यायची, म्हणून हातामध्ये रत्न घालण्याचा एक प्रकार असायचा. फाटके कपडे घालून कधीही बाहेर पडू नये किंवा ते घालूच नयेत आणि जेवायला तर मुळीच बसू नये असं सांगितलेलं आहे. आता पॅन्ट जी असते ती जीन्सची फाडलेली असते मुद्दा म्हणून आणि ती घालून लोक मिरवतात. तर ह्याच्यात फॅशनचा जरी भाग असला तरी अलक्ष्मीकारक आहे ते. लक्ष्मी म्हणजे पैसाचा इथं संबंध नाही आहे. त्या उघड्या अंगावरती जे काही कृमी, कीटक आणि पॅथोजन्स बसतात त्यांनी तुमची वेगवेगळी इन्फेक्शन्स, फंगी वगैरे वाढायला लागतात, त्वचाविकार उत्पन्न व्हायला लागतात. उत्तान प्रदर्शनसुद्धा त्याच्यामध्ये होतं. इतरांच्या काम वासना त्यांनी जागृत होत असतात आणि हा सगळा भाग लक्षात घेऊन आयुर्वेदाने फाटकी वस्त्र जी आहे ती घालू नयेत असं सांगितलेलं आहे. अत्तर, सुगंध आणि माला धारण करून घरातनं बाहेर पडावं असं सांगितलेलं आहे.
ह्याच्या मागचा विचार जो काय आहे तो पुढच्या लेक्चरमध्ये ह्याच्यामध्ये उहापोह त्याचा होणारच आहे. गर्भिणींनी आणि रोग्यांनी लाल रंगाची वस्त्र घालू नये म्हणून सांगितलेलं आहे. याचं कारण असं की लाल गोष्ट कोणतीही पॅथोजन्सना वाटते की हे रक्त आहे आणि इतर लोकांच्या पेक्षा तुमच्याकडे ते जंतू आकृष्ट होतात आणि व्हायरल लोड बॅक्टेरियल लोड वाढवून तुम्ही आजारी पडू शकता. हा प्रयोग करण्यासारखा आहे. भडक कपडे तुम्ही धारण केले आणि पांढरं स्वच्छ वस्त्र धारण केल्यानंतर येणारा परिणाम हा मनावरती आणि शरीरावरती कसा येतो हे थोडंसं अंतर्मुख होणाऱ्या व्यक्तीला लगेच समजण्यासारखी ही गोष्ट आहे. याच्याबरोबर अध्ययन करत असताना गुरुकडे जाताना सुद्धा मणी रत्न श्वेतपुष्प वगैरे असं घेऊन केशरी रंगाची वस्त्र धारण करून गुरुकडे जाणं आणि तिथं जाऊन ज्ञानार्जन करणं अशा गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. आपलं वस्त्र जे आहे ते आपण शिवून घेतलं नवीन घेतलं दिवाळीला समजा तर 16 वेळा ते घालून झालं आणि धुवून झालं की नवीन घ्यायचं असतं असा नियम आहे आत्ताच्या शास्त्रातला. हा आयुर्वेदाचा नियम नाही आहे. काळी वस्त्र घातली ना की युज्युअली माणूस बारीक दिसतो परंतु काळी वस्त्र हा स्मशानाचा रंग सांगितलेला आहे आणि ते धारण करायला आयुर्वेद मज्जाव करतो आणि ब्लॅक बॉडी ॲब्सॉर्बन्सचा परिणाम जो आहे ना तो भावनांच्यावरती सुद्धा येत असतो. पिवळ्या रंगाची खोली असेल पिवळी वस्त्र घातली तर लहान मुलं खूप रडतात असं सुद्धा लक्षात येतं. तर ह्याच्यानं तुमच्या लक्षात येईल की वस्त्र रत्न आणि फुलं यांचा संबंध जो आहे ना तो आयुर्वेदाने कशा पद्धतीने लक्षात घेतलेला आहे. आणि हा सगळा भाग लक्षात घेऊन हे सगळं लेक्चर जर तुम्ही ऐकलं ना तर निश्चितपणे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी समजतील आणि त्याचा संबंध तुमच्या साक्षात आरोग्याशी आहे आजारी पडण्याशी आहे किंवा बरा होण्याशी आहे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता त्वचेसारखा जो आपल्या शरीरातला अवयव आहे तो जर लक्षात घेतला तर साधारण 5 ते 10 किलो एवढं वजनाची आपली त्वचा आहे आणि आपल्या शरीरामध्ये ती संपूर्ण पचलेला असा इतका मोठा अवयव आहे आणि जड अवयव आहे की दुसरा तेवढा जड अवयव आपल्या शरीरामध्ये तुम्हाला सापडणार नाही. 15 ते 20 चौरस मीटर फूट एवढी आपल्या त्वचेची लांबी रुंदी वगैरे आहे आणि सगळ्यात पातळ त्वचा ही आपल्या पापणीच्या ठिकाणी असते आणि सगळ्यात जाड जी आहे ती आपल्या टाचेच्या ठिकाणी असते. पायाची जे बेचके आहे तिथं जंतू सगळ्यात जास्ती असतात. धडावरती आणि हातावरती हे कमी असतात आणि काखेमध्ये आणि नाभीमध्ये आणि पायाच्या या बेचक्यांच्यामध्ये जंतूंची संख्या जास्ती असते. 400 ते 500 पद्धतीचे जंतू जे आहेत ना ते आपल्या शरीरावरती वेगवेगळ्या पद्धतीने प्रजाती उत्पन्न करून आपल्या शरीराचं रक्षण करत असतात. तर बरेच मायक्रोब जे आहेत ते आपल्याला उपयोगी पडतात आणि 30% त्रास देणारे या मायक्रोबचा प्रकार आहे त्याला ते नलिफाय करत असतात. घाम जो आहे तो त्वचेतून बाहेर येतो त्यातनं पित्त बाहेर पडत असतं. 100 पैकी 1 ग्लँड जी असते त्वचेवरची त्यातनं युरिया बाहेर पडत असतो. त्यामुळे किडनीच्या ऐवजी वृक्काला तिसरी किडनी असं म्हटलं जातं. तर आपल्या आयुर्वेदाच्या हिशोबाने रस सारता आणि त्वकसारता ही एक सांगितलेली आहे. त्वचेच्या ठिकाणी आपल्या वात या दोषाचं आधिक्य असतं. तिथं रोमकूप असतात त्याच्या मुळाला सुद्धा जंतू असतात आणि त्वचेवरती सुद्धा हे जंतू असतात. तर ऋग्वेदामध्ये असं सूत्र आहे की केसांच्या मुळाशी पाप राहतं. पाप म्हणजे या पॅथोजनच्या हिशोबाने ते सांगितलेलं आहे. घरी एखादी व्यक्ती संसर्गजन्य आजाराने जर गेलेली असेल तर केश वपन करणं किंवा मुंडन करण्याची जी पद्धत आहे ती त्याच्यासाठी आणि अतिशय सायंटिफिक अशी ती पद्धत आहे. तर हे सगळं लक्षात घेताना एक दुसरा भाग लक्षात घ्यायला पाहिजे की आपला मेंदू ज्या गोष्टीपासून तयार होतो त्याच गोष्टीपासून आपली त्वचा तयार होत असते. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर त्वचा आणि मेंदू याचा संबंध आहे आणि ही 2 वे ट्रॅफिक आहे. आपल्या मज्जातंतूच्या ठोकाला असणाऱ्या काही गोष्टी आणि काही संप्रेरक जे आहेत ना त्याचा सिग्नल जो आहे तो त्वचेतून मेंदूकडे जात असतो आणि मेंदूमध्ये उत्पन्न होणारे जे काही केमिकल्स आहेत किंवा रसायन आहेत त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरती येत असतो आणि त्यामुळं सायकोसोमॅटिक असे जे आजार असतात त्याच्यामध्ये एक्झिमा आहे किंवा सोरायसिस आहे मुर्म पुटकुळे आहे आर्टिकेरिया ज्याला म्हणतात शीतपित्तांगार उठणं आहे ह्याचा आपल्या भावनिक गोष्टीशी संबंध असतो आणि मेंदूशी संबंध असतो. हे जर आपण लक्षात घेतलं तर त्वचा आणि ब्रेन यांचा जो ॲक्सेस आहे तो आयुर्वेद खूप मोठ्या पद्धतीने लक्षात घेत असतो. तर अशा ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्याचा संबंध मी एवढ्यासाठी सांगतोय की त्वचेचा संबंध हृदयाशी आहे, त्वचेचा संबंध वृक्काशी आहे, त्वचेचा संबंध आपल्या आतड्याशी आहे, त्वचेचा संबंध आपल्या मेंदूशी आहे. आणि आपण वस्त्र धारण करतो, रत्न धारण करतो किंवा पत्रांच्या माळा ज्यावेळेस धारण करतो किंवा दागिने घालतो त्यावेळेस त्याचा स्पर्श आपल्याला होतो. त्यामुळे स्पर्शेंद्रिय महत्त्वाचं आहे. ते आपण बघतो दागिने तर त्यावेळेला तुम्हाला रूप तन्मात्रा महत्त्वाची आहे आणि त्याचा जेव्हा गंध येतो त्यावेळेला तुम्ही सुंघणं या हिशोबाने किंवा हुंगणं या हिशोबाने ज्या गोष्टी करत असतात त्याचा तुमच्या शरीरावरती परिणाम येत असतो. तर ह्या बाबीसुद्धा आपण लक्षात घ्यायच्या आहेत. म्हणजे मग रत्नांचा परिणाम, वस्त्रांचा परिणाम आणि आभूषणांचा परिणाम आपल्यावरती कसा येतो हे आपल्याला समजणार आहे.
फारच सुंदर आणि सविस्तर माहिती सांगितली सर, की वस्त्र, रत्न आणि दागिने आपण जे धारण करतो त्याचं आपल्या शरीराशीच नाही तर मनाशी सुद्धा किती मोठा परिणाम होऊ शकतो त्याच्यावरती, तेच तुम्ही सांगितलं. प्रेक्षक हो, चर्चा रंगत आलेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत. त्यासोबतच सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्ससुद्धा आणले आहेत, तेही जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. वस्त्र, रत्न आणि आभूषण धारण, समज गैरसमज. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत. कोणते ते पाहूया. टिप नंबर 1, कोणत्याही प्रकारचे डोकेदुखीमध्ये 10 ग्रॅम वेलदोड्याच्या बियांचे चूर्ण घेऊन त्यामध्ये 1 ग्राम पिंपळीचे चूर्ण घालावे. सर्व मिश्रण भिजेल इतके मध घालून हे चूर्ण एकाच वेळी सेवन करावे. हे सतत 21 दिवस सेवन केल्यास ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया, मायग्रेन, अर्धशिशी, शिरशूल हे झपाट्याने कमी होतात. टिप नंबर 2, तुळशीचे बी 20 ग्रॅम, कंकोल 20 ग्रॅम, वेलदोड्याच्या बियांचे चूर्ण 20 ग्रॅम हे एकत्र करून त्यामधून सकाळी पाव चमचा चूर्ण दूध आणि खडीसाखर सह घेतल्यास लघवीला फेस येणे, लघवीला आग होणे, थांबत थांबत लघवी होणे इत्यादी मूत्रविकार नष्ट होतात. हा प्रयोग सतत 42 दिवस करावा. सर, आपण वस्त्र, रत्न आणि दागिने यांना परिधान करण्याचा काय इतिहास आहे याबद्दल आपण जाणून घेतलं. आता माझा असा प्रश्न येतो की आयुर्वेदाचा या तिघांबाबत काय टेक आहे, हे धारण करण्याचा काय टेक आहे, त्यासोबतच अशा आणखी कोणते गोष्टी आहेत का जे आपण धारण केले पाहिजे असं आयुर्वेदाने सांगितलं आहे? अगदी छान प्रश्न विचारला. हा कसं होतं, दिनचर्या अध्याय जो सांगितलेला आहे ना चरक संहितेमध्ये, त्याच्यामध्ये इथं वर्णन आलेलं आहे. स्नान केल्यानंतर वस्त्र धारण सांगितलेलं आहे आणि या सगळ्या धारण करायच्या गोष्टी झाल्यानंतर आणि मूत्रमार्गाची शुद्धी जी आहे ना ती पुन्हा रात्रीच्या वेळेला कशी करावी याच्याविषयीचं सुद्धा वर्णन आहे. म्हणजे 2 स्वच्छतेच्या कर्मांच्या मध्ये या सगळ्या आभूषणांचा किंवा रत्नांचं किंवा वस्त्रांचं धारण सांगितलेलं आहे. तर वस्त्र हे कसं असायला पाहिजे, तर निर्मळ पाहिजे, फिका रंग त्याचा असावा, पांढरा असेल तर जास्ती चांगलं, आणि लघु म्हणजे वजनाला हलकं पाहिजे. म्हणजे अंगावरती कपडे घातलेत का नाही इतक्या पद्धतीनं ते जर लघु असेल, हलका असेल तर त्याचा मनाला खूप चांगला आल्हाद मिळत असतो. तर ते वस्त्र धारण केल्यामुळं कांती शरीराला प्राप्त होईल असं म्हटलेलं आहे. म्हणजे एक प्रकारचा ग्लो तुमच्या स्किनला यायला सुरुवात होते. दुसरं जे आहे ते यश तुम्हाला मिळतं. चांगले कपडे घालून तुम्ही कुठेतरी गेलात आणि बावळटासारखे गबाळे कपडे घालून जर गेलात तर जो येणारा फरक आहे ना, त्यांनी तुमचा आप आहे बाहेर आहे अशा पद्धतीने स्वागत जर व्हायचं असेल तर तुम्हाला चांगले कपडे घालायला पाहिजेत. आणि समोरच्या माणसाने जर तुमचं स्वागत केलं तर तुम्हाला यश येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चांगले कपडे घातल्यानंतर यश येतं, ही गोष्ट प्रूव्ह होते. त्याच्यानंतर तुमचं आयुष्य जे आहे ना, आयुष्य म्हणजे आयुष्याला हितकारक अशा गोष्टी ज्या आहेत त्या, मग त्याच्यामध्ये संरक्षण येतं, व्याधिक्षमत्व त्याचा प्रतिकार येतो, ओजवर्धन येतं, अग्निसंदूषण येतं, तुमच्या शरीरातले धातू चांगले राहणं, ह्या सगळ्या गोष्टींचा संबंध येतो. तर चांगले कपडे जर तुमच्या अंगावरती असतील तर तुमचं वेगवेगळ्या पद्धतीने प्रोटेक्शन पॅथोजन्सपासून वगैरे तुमचं होतं. हवापासून, पाण्यापासून किंवा अतिवृष्टी अनावृष्टीपासून तुमचं संरक्षण होतं आणि तुमचं आयुष्याला ते बल देणारं ठरतं. म्हणून आयुष्य हा गुण सांगितलेला आहे. अलक्ष्मी जाते, अलक्ष्मी म्हणजे व्याधिक्षमत्वाचाही याचा संबंध आहे. एड्सची जी लक्षणं आहेत ना HIV ती सगळी जर लक्षात घेतली तर मग अलक्ष्मीचा माणूस कसा असतो हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येतं. व्याधिक्षमता कमी झालेला माणूस म्हणजे अलक्ष्मी. पैशाचा संबंध आपल्याला कशाला वैद्यकशास्त्रामध्ये येईल, तर म्हणून लक्ष्मी आणि अलक्ष्मी या पद्धतीने लक्षात घ्यायला पाहिजे. आणि अशी बरीच अलक्ष्मी नष्ट करणारी औषधे जी आहेत ना ती आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत. ह्याचाच दुसरा एक भाग सांगतो, मातीच्या भांड्यामध्ये जेवणं हे अलक्ष्मीकारक सांगितलेलं आहे.
फाटकी वस्त्र घालणं हे सुद्धा अलक्ष्मीकारक सांगितलेलं आहे. त्यामुळं वस्त्र जी आहे ती पूर्ण चांगल्या पद्धतीची पाहिजे, तर त्यांनी अलक्ष्मीचा नाश होतो. हा पुढचा भाग आहे. तुमचं वैदिक क्षमत्व वाढतं आणि कुरूपता तुमची जी आहे, तुम्ही दिसायला कसेही असाल, तुमचं नाक कसंही असेल, कान कसे असतील, केसांची ठेवण कशी असेल, केस नसतील डोक्यावरती, तरीसुद्धा तुम्ही कपडे जर व्यवस्थित केलेले असतील ना, तर तुम्हाला तुमची कुरूपता जी आहे ती झाकता येते आणि त्याचा परिणाम तुमच्यावरती चांगला येतो. हर्षप्राप्ती होते, म्हणजे काय, तुमच्या मनाला आल्हाद उत्पन्न होतो. आणि हर्षण हा कामदेवाचा 5वा पुष्प बाण म्हणून सांगितलेला आहे. तर चांगले कपडे घातल्या कारणानं बघणाऱ्या लोकांच्या मनात तुमच्याविषयी चांगला भाव उत्पन्न होतो. म्हातारी स्त्री किंवा पुरुष असतील तर तुम्हाला मुलीच्या पद्धतीने किंवा मुलाच्या पद्धतीने बघायला लागतील. तरुण लोक असतील तर मित्रत्वाच्या हिशोबाने बघायला लागतील आणि तुमच्या मनाला त्यातनं हर्ष उत्पन्न व्हायला लागेल. प्रत्येकाने व्यक्तच करायला पाहिजे असं काही नाही. बऱ्याच वेळा डोळे बोलत असतात, चेहरा आणि देह बोली बोलत असते. याच्यानं तुम्हाला ही गोष्ट लक्षात येते. श्रीमत म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये लक्ष्मीचा वास आहे आणि उत्पन्न होतोय अशी भावना जी आहे ती मनामध्ये यायला लागते. तुमचं शरीर आणि चेहरा हा शोभायमान व्हायला लागतो, तेजस्वी दिसायला लागतो, सुंदर दिसायला लागतो. तर चांगले कपडे धारण करण्याचा हा भाग जो आहे ना, तो आयुर्वेदाने या पद्धतीने सांगितला आहे. आता ह्याच्या पुढं जो आहे ते आभूषणं जेव्हा धारण करतात तेव्हा त्याच्यामध्ये अंगाला उटी लावणं आहे, उटणं लावणं आहे, अत्तर लावणं आहे, माला धारण करणं आहे किंवा दागिने धारण करणं, अशा सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. मला वाटतं एक फोन येतोय, आपण तो फोन घेऊया आणि आपलं लेक्चर पुढे चालू ठेवूया. हो, आपल्याला चर्चेच्या वळणावरती एक टेलिफोन कॉल आलेला आहे. पालघरहून रमेशजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर. हां, बोला ना. माझा प्रश्न असा आहे की काही लोक तांब्याच्या भांड्यामध्ये, तांब्याचं जे पाणी टाकलेलं भांडं असतं त्याच्यामध्ये ते पाणी सकाळी पितात, कारण शरीराला त्याचा काही विशिष्ट फायदा होतो असं ऐकण्यात येतं. बरोबर. आणि काही लोक सोनं किंवा चांदी ही त्या पाण्याच्या भांड्यामध्ये रात्रभर ठेवून सकाळी त्यातलं पाणी पितात. म्हणजे नेमकं काय, त्याचा काय फायदा काय होतो असं माझा प्रश्न आहे. बरोबर आहे, छान प्रश्न विचारलाय तुम्ही. चांदीच्या पात्रामध्ये पाणी पिणं किंवा साध्या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात चांदी टाकायची आणि वरती जर पाणी टाकलेलं असेल ना, तर आता करोनाच्या काळात त्याचा खूप उपयोग झाला. अनेक व्हायरस आणि काही फंगी हे त्यांनी नष्ट होतात आणि काही बॅक्टेरिया नष्ट होतात. तर चांदीच्या भांड्यातलं पाणी हे मूळव्याध नष्ट करतं, यकृताला उत्तेजना देतं, पित्ताचं शमन करतं, रक्ताचं प्रसादन करून त्वचारोगसुद्धा घालवत असतं. फुफ्फुसाच्या अनेक आजारांसाठी आणि तोंडातल्या अनेक जंतूंच्यासाठी त्याचं चांगला फायदा होतो. सोनं तुम्ही कशातही टाका आणि काही करा, जर सोनं चांगलं प्युअर असेल ना, तर त्याचा काडीचाही परिणाम पाण्यावरती येत नाही. बऱ्याच लोकांना सुवर्णसिद्ध जल घेण्याची एक पद्धत असते त्यांच्या मनामध्ये. तर सोनं पाण्यात उकळा नाही तर बाहेर टाका, त्याला गंज पकडत नाही, त्याचं ऑक्सिडेशन होत नाही. त्या ती भावनिक फक्त एक गोष्ट अशी असते की सोन्याच्या सन्निकर्षातलं पाणी मी प्यालं आणि मनाचाच तो परिणाम असतो, ज्याला प्लासिबो इफेक्ट म्हणतात ना, तसं ते असतं. सोन्याचं भस्म करताना सुद्धा आम्हाला त्याच्या फक्त मायक्रोफाईन पार्टिकल करता येतात, त्याचं ऑक्सिडेशन होत नाही असं होतं. इतर सगळे धातू मरत असतात. तांबं जे आहे ते यकृताला उत्तेजना देणार आहे, लेखन कर्म करणार आहे. आणि तांब्याच्या पात्रातलं पाणी जे आहे ते रात्री जेव्हा तुम्ही भिजत ठेवता त्यावेळी त्याच्यात वनस्पतीची पानं टाकायची आहेत. तर वनस्पतीतले काही घटकद्रव्य पानातले आणि ते पाणी ह्या दोघांचं युनियन झाल्यानंतर शरीरातल्या अनेक जंतू नष्ट होतात. गुड मायक्रोब जे आहेत, गट मायक्रोब, ते चांगले वाढतात आणि तुमची इम्युनो सिस्टीम जी आहे ती बलवत्तर होत असते. पण हे होत असताना उषपान करताना पहाटेच्या वेळेला ते पाणी प्यायला पाहिजे. नंतर संक्रमण म्हणजे चालून येणं हे सुद्धा गरजेचं असतं आणि ते पात्र रोज साफ करणं खूप गरजेचं आहे. आतमध्ये त्याचे ॲसिड वगैरे पडलं आणि कॉपर सल्फेट तयार झालं तर त्याचे विषारी परिणामसुद्धा येत असतात. कफ प्रकृती, कफवात प्रकृती, वात कफ प्रकृती याच्या लोकांना ते तांब्याचं उषपान जे आहे ते उपयोगी पडत असतं. थंड प्रकृतीच्या लोकांनी ते केलं तर त्यांचा त्रास होऊ शकतो. कफाची प्रकृती सुद्धा थंड असते, पण स्थूलत्व जे आहे ते कमी करण्यासाठी तांब्याचा कर्षण हा गुण उपयोगी पडत असतो. तर हे तारतम्याने करण्याची गोष्ट आहे. जवळच्या वैद्याकडे जाऊन आपली प्रकृती दाखावी आणि जाताना ते भांडं बरोबर घेऊन जावं. ताकाला जसं भांडं घेऊन आपण जातो ना, तसं उषपान करणार आहे तर हे भांडं, आणि ते कसं वापरायचं, काय वापरायचं, वैद्य सांगेल त्यात टाकायच्या, वनस्पती सांगेल तसं उषपान होणं हे गरजेचं आहे. चला आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. आभूषणं ज्यावेळेला आपण धारण करतो तेव्हा आयुर्वेदाने त्याचा परिणाम कसा सांगितला आहे, तर वृक्ष असा सांगितलेला आहे. जे फुलांच्या माळा अंगावरती धारण जर केल्या तर त्या वृक्ष म्हणून सांगितलेलं आहे. फुलं आणि फळं आणि बिया हे काय आहे, वनस्पतीचा शुक्र धातू आहे. तो धारण केल्यानंतर तुमच्या शरीरातलं सर्व शरीरगामी शुक्र जे आहे ते काम करायला लागतं. मनाला आल्हाद देणं आणि शुक्र धातू शरीरातला पुरुषांचा वाढणं
हे पौरुष्य ह्या हिशोबाने आणि वृक्षत्वाच्या हिशोबाने लक्षात येतं. आणि तो सुगंध जो आहे तोही महत्त्वाचा आहे. गंध ज्ञानाचा कसा परिणाम येतो हेही आपण नंतर बघणार आहोत. ह्याच्याबरोबरीने आल्हाददायक असं मनाला जे फिलिंग आहे ते फुलं धारण करण्याने किंवा दागिने धारण करण्याने येत असतं. ह्याच्याबरोबरीनं आपलं आयुष्य बलवत्तर होण्यासाठी आणि वाढण्यासाठी सुद्धा त्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग आयुर्वेदान करून घेतलेला आहे. बलवर्धक, मनाचं बल वाढणं आणि गंध जो आहे ना त्याच्यामुळे तुमची जी कांती वाढते त्याचा संबंध उदान वायुशी असतो. आणि उदानाच्या कर्मामध्ये प्रयत्न चांगला होणार, वाक प्रवृत्ती, प्रयत्न, ऊर्जा, बल, वर्ण, स्मृती, क्रिया. तुमचा वर्ण सुधारायला लागला की तुमची स्मृती चांगली होते. तुम्ही स्मृती आणि वर्ण सुधारायला लागला की तुमचा प्रयत्न चांगला व्हायला लागतो आणि तुमचं बल वाढतं. उदान व बलमुच्यते असं म्हटलेलं आहे. तर त्या गंधाने तुमची फुफ्फुसं आणि हृदय जे आहे ते सक्षम पद्धतीने काम करायला लागतं. हा एक महत्त्वाचा भाग आहे. स्मृतिवर्धक आणि सौंदर्यवर्धक त्याचा परिणाम आपण बघितला. अलक्ष्मी नष्ट करणं हाही त्याचा परिणाम आहे. आता रत्नांच्या प्रकरणामध्ये रत्न धारण केल्यानंतर काय होतं, याच्यामध्ये एक अप्रतिम शब्द आलेला आहे आणि तो म्हणजे व्यसन सुदन. म्हणजे व्यसनं जी आहे ती नष्ट करण्यासाठी रत्नांचा वापर आहे. आता रत्नांचा वापर, व्यसन या शब्दाचा संस्कृत अर्थ जर बघितला तर कष्टदायक कोणतंही आधार्मिक असं जे काम आहे ते. तर व्यसनं 7 एक प्रकारची व्यसनं सांगितलेली आहेत. जुगार खेळणं आहे, मद्य प्राशन करणं आहे, मांस सेवन करणं आहे, वेश्यागमन करणं आहे, परस्त्री गमन करणं आहे, शिकार करणं आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या व्यसन ह्या आधिपत्याखाली येतात. तर तुम्हाला या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल तर तुमच्या प्रकृतीला योग्य असलेलं रत्न जे आहे ते धारण करणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यावर तुम्ही प्राणायाम करा, सद्गुरूंचा मंत्र घ्या, वाचिक तप काहीतरी माऊलीचे, ज्ञानेश्वर किंवा तुकारामाचा गाथा वाचा आणि गायत्रीसारखा जप करा, गोमूत्राचं किंवा पंचगव्याचं सेवन करा. अनेक प्रकार प्रारब्ध नष्ट करण्यासाठी आणि तुमची व्यसनं नष्ट करण्यासाठी दिले गेलेले आहेत. पण रत्नधारण हा त्याच्यातला बेसिक एक फेनॉमिना आहे आणि तो लक्षात जर घेतला तर तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे रत्न नुसतीच घातलेली आहेत आणि मिरवतो आहे असं नाही आहे. त्याच्यामध्ये आरोग्याशी त्याचा जबरदस्त जवळचा संबंध आहे. रत्न आपल्याला धन्य करतात, म्हणजे कृतकृत्य झाल्याची भावना येते. एक फिलिंग असं येतं की येस आता मला हे मिळालेलं आहे, ही भावना जी आहे ती त्याच्यामध्ये येत असते. त्याच्यावरून पावित्र्य जे आहे ते मनालाही वाटायला सुरुवात होते रत्नांच्यामुळं, कारण त्यांचा गुणच तसा असतो. ग्रास, त्रास, जलगर्भता, बिंदू आणि रेखा हे जे दोष 5 पद्धतीचे रत्नांचे सांगितलेले आहेत हे सोडून तुम्ही ते रत्न जे आहे ते धारण करणं खूप गरजेचं आहे. हे मंगल आहे. मंगलत्व मनाला आणणं, शरीराला आणणं आणि शरीरातल्या व्याधिक्षमतेला आणणं हे प्रकरण त्याच्यामध्ये घडत असतं. कल्याणकारिता आणि सुंदरपणा जो आहे त्याच्यामध्ये अभिव्यक्त होत असतो. तर हा रत्नाचा परिणाम आहे. हर्षाचं मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने हे प्रकरण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ह्याच्याबरोबर छत्रीचं धारण करायला सांगितलेलं आहे. छत्री गेली, नंतर जटा आल्या, जटांनी डोक्याचं रक्षण करणं, नंतर मग काय आलं, पगडी आणि फेटे आले आणि पागोटे आले, नंतर ते जाऊन आता हेल्मेट आलेलं आहे. तर ह्या गोष्टी आलेल्याच आहेत एका बाजूनी. पायामध्ये पादत्राण घालणं किंवा वाहन घालणं, उपवाहन असा खरं शब्द आहे, त्याचं उहान झालं आणि नंतर वाहन झालं. तर पायामध्ये हे जर घातलं गेलं तर मग पायाचं संरक्षण होतं. कष्टकारक असं कामं तुमची जी आहे ती चांगली जबरदस्त झपाट्याने तुम्ही करायला सुरुवात करू शकता. हा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये घडतो. दंड धारण करणं म्हणजे काठीबरोबर घेऊन बाहेर पडणं, सकाळच्या वेळेत फिरणं वगैरे, हे प्रकरण जे आहे ते वीर्यवर्धन करणारं, शत्रूपासून संरक्षण करणारं अशा पद्धतीचं आयुर्वेदानं सांगितलेलं आहे. आणि त्याचा विचार जो आहे ना तो सुद्धा आयुर्वेदामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ते सांगितलेला आहे. केस, नख, दात वगैरे यांची स्वच्छता करून ते कापून नंतर घरातून बाहेर पडणं हे खूप मोठ्या पद्धतीचं एक प्रकरण जे आहे ना ते आयुर्वेदामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आणि त्याचा परिणाम जो आहे तो खूप जबरदस्त आहे. डोक्याचे केस जेव्हा तुम्ही उतरवता 21 दिवसातून एकदा, तेव्हा तुमच्या बुद्धीचं संरक्षण जे आहे ना ते होतं आणि बुद्धी वाढायला लागते. जननेंद्रियावरचे केस जेव्हा काढले जातात तेव्हा तुमची मैथुन शक्ती ही वाढते. काखेतले केस स्पेशली स्त्रिया ज्यावेळेला काढतात तेव्हा शरीरातलं संहार शक्तीचं प्राबल्य कमी होऊन तुम्हाला स्तनाचा कॅन्सर किंवा इतर आजार होण्याची शक्यताही कमी होत असते. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार मळ या पद्धतीने जेव्हा आपण केसांच्याकडे बघतो, नखांच्याकडे बघतो त्यावेळेला घडत असतो. आणि ह्याची उत्पत्ती आपल्या मोठ्या तड्यामध्ये घडत असते. त्या मोठ्या तड्यामध्ये वातदोष असतो आणि तो मनावरती कंट्रोल ठेवतो आणि शरीरावरती कंट्रोल ठेवतो. नियंता प्रणिताच्या मनसा करता गर्भाकृती असे त्याची कामं लक्षात घेतली तर ह्या विषयाचा आवाका किती मोठा आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर असंच काही इतर गोष्टी ज्या आहेत महत्त्वाच्या तेही आपण याच्यामध्ये बघणार आहोत. प्रेक्षको, सरांनी आपल्याला वस्त्र, रत्न आणि दागिने याचे धारण करण्याचे पथ्यापथ्य काय याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. यासोबतच सरांनी आपल्यासाठी आणखीन काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
वस्त्र रत्न आणि आभूषण धारण समाज गैरसमाज श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड नातोबा गणपती जवळ पुणे 411030 शाखा पुणे मुंबई कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 7774919193 आणि 9595810727 ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. तर ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी आणखीन काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत. कोणते ते पाहूया. टिप नंबर 3, मानस मित्र वटक 125 मिलीग्राम सकाळी, 125 मिलीग्राम संध्याकाळी, 1 चमचा सारस्वतारिष्ट आणि 1 चमचा शंखपुष्पी सिरप सह घेतल्यास ऑटिझमच्या मुलांना अप्रतिम फायदा होतो. हे औषध सतत 3 महिने घ्यावे. वैद्यांच्या सल्ल्यानुसार औषधांची मात्रा कमी जास्त करावी. टिप नंबर 4, गर्भिणी स्त्रीला ताप आल्यास अर्धा लिटर दुधामध्ये 5 ते 10 ग्राम सुंठ ठेचून घालावी. त्यामध्ये अर्धा लिटर पाणी घालावे. हे सर्व मिश्रण उकळून पाव लिटर उरवावे आणि गाळून संपूर्ण दिवसभर थोडे थोडे करून प्यावे. तापामध्ये दूध वर्ज्य असले तरी गर्भिणीला या औषधांचा सुंठीसह अपाय न करता ताप उतरण्यास मदत करते. हे औषध सलग 3 दिवस घेणे. तर प्रेक्षक आपल्याला सरांनी जे वस्त्र रत्न आणि दागिने यांचे धारण करण्याचे फायदे सांगितलेले आहेत. सर, आपण ब्रेकवरती जाण्याच्या आधी गंध याबद्दल तुम्ही सांगत होते की गंध ज्ञान कसं होतं त्याबद्दलचं तुमचं सांगत होतं तुम्ही, तर त्याबद्दल जरा सविस्तर सांगा. बरं, कसं होतं आता गंधज्ञानाचा विषय याच्यात का आला तर वस्त्र जे आहे त्याला घामाचा वास जो आहे तो येणं या हिशोबाने वस्त्राचा संबंध आहे. रत्नामध्ये काही याचा संबंध कोणताच नाही आहे, परंतु आभूषणं जी आहेत त्याच्यामध्ये फुलांची आभूषणं ज्या वेळेला असतात त्या गंधाचा संबंध येतो. एकंदरीत आजचा जो विषय आहे तो स्पर्शनेंद्रिय, रूप तन्मात्रा आणि गंध तन्मात्रा याच्याशी संबंधित आहे. आणि असं असल्याकारणे तुम्हाला पार्थिवत्वाचा गंध ही तन्मात्रा आणि तेजाची जी रूप तन्मात्रा आहे त्याचा विचार आपल्याला करायला लागतो. आणि बाकी जो आहे तो स्पर्शाच्या हिशोबाने मी आधी बोललो तसा लक्षात घेण्याचा विषय आहे. तर गंधाच्या हिशोबाने हे प्रकरण का महत्त्वाचं आहे तर आईच्या पोटात जेव्हा आपण ओममध्ये तयार होतो त्यावेळी पहिल्यांदा घ्राणेंद्रिय तयार होतं, हे कुठंतरी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे इतर कोणताही सेन्स जो आहे म्हणजे बघणं आहे, ऐकणं आहे, स्पर्श करणं आहे, तर हे सगळं थॅलॅमसमध्ये जाऊन पहिल्यांदा तिथं त्याचं ॲनालिसिस होतं आणि नंतर ते सेरिब्रल कॉर्टेक्स किंवा लिम्बिक सिस्टीमच्या हिशोबाने वापरलं जात असतं, बघितलं जात असतं. पण गंधाचं तसं नाही आहे. गंधाचे परमाणू तुम्ही हुंगले की त्याचा परिणाम ऑल्फॅक्टरी नर्व जे आहे त्याच्यातनं ऑल्फॅक्टरी लोबवरती येतो आणि त्याचा परिणाम जो आहे तो डायरेक्ट ते ह्याला बायपास करतं थॅलॅमसला आणि सेरिब्रल कॉर्टेक्स किंवा लिम्बिक सिस्टीमवरती त्याचा साक्षात परिणाम येतो. तिथं भावना आणि स्मृतींचा संबंध जो आहे ना तो तिथं आहे. म्हणजे तुमची स्मृती, तुमची भावना, तुमचं भावविश्व ह्याचा संबंध तुमच्या घ्राणेंद्रियाशी आहे. आणि मनुष्य हा पार्थिव असल्याकारणाने त्याच्यात गंध तन्मात्रा ही जबरदस्त मोठ्या पद्धतीने लक्षात आपल्याला घ्यायला लागत असते. तर ह्याच्यात होतं असं की पहिल्यांदा रासायनिक बदल जे आहेत ते गंध घेत असताना येत असतात आणि नंतर ते विद्युतमध्ये कन्व्हर्ट होतात आणि आपल्याला गंधाचं ज्ञान जे आहे ते होत असतं. जवळजवळ 400 रिसेप्टर्स आपल्या नाकामध्ये असे आहेत की ते वेगवेगळ्या कॉम्बिनेशननी हजारो वास आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आणून देतात. आता हत्तीची जी सोंड आहे ती ओठ आणि नाकाचं एक विचित्र कॉम्बिनेशन आहे. तर हत्तीला उत्तम पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती गंधाची ताकद असते. कुत्र्याची ताकद ही तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की गंध किती जबरदस्त पद्धतीने ते हुंगू शकत असतात. माणसाला त्या मानाने लिमिटेड अशा या गोष्टी आहेत. दुसरं महत्त्वाचं असं आहे की गंध घेत असताना जे न्यूरॉन्स आपल्याला उपयोगी पडतात ऑल्फॅक्टरी नर्वच्या हिशोबाने आणि आतल्या बल्बच्या हिशोबाने, तर ते मेले की नवीन तयार होण्याची प्रक्रिया जी आहे ना ती तिथं व्यवस्थित इतर ठिकाणच्या न्यूरॉन्सपेक्षा जबरदस्त मोठ्या पद्धतीने घडत असते. हे जर लक्षात घेतलं तर तुम्हाला या गंध ज्ञानाचा वापर आयुर्वेदाने कसा करून घेतला हे लक्षात येईल. रुची, तोंडात घातलेला पदार्थ जो आहे तो चांगला लागणं हे तुमच्या त्या गंधावरती अवलंबून आहे. तुम्ही समजा नाक बंद केलं आणि कांदा खाल्ला तर तुम्ही सफरचंद खाताय का कांदा खाताय हे तुम्हाला समजणार नाही. म्हणजे साटलोटं कोणाचं आहे तर रुचीचं आणि गंधाचं आहे. त्यामुळं खुमारी जर अन्नाची प्राप्त व्हायची असेल ना तर त्याचा गंधही चांगला पाहिजे आणि त्याची चवही चांगली पाहिजे. ह्याच्यावरून मग त्याचं रूपही चांगलं पाहिजे, प्रेझेंटेशन चांगलं पाहिजे, ड्रेसिंग व्यवस्थित डिश केलेलं असायला पाहिजे. ह्या सगळ्या इतर गोष्टी येतात आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आहार विधी विशेष आहे त्यामध्ये आयुर्वेदाने वापर केलेला आहे.
गंध कसा असावा अन्नाचा, अन्न कसं असावं याचाही विचार जो आहे ना तो क्षेम कुतूहल, भोजन कुतूहल किंवा मानसोल्लास नावाचा ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि चरक सुश्रुत वाग्भटातल्या प्रत्येक आजाराच्या अध्यायाच्या सुरुवातीला सामान्य चिकित्सासूत्र सांगून झाल्यानंतर अन्नाचे पहिल्यांदा प्रकार सांगितलेले आहेत, या व्याधीमध्ये कोणतं अन्न द्यावं, आणि नंतर औषधं सांगितलेली आहेत. असं का तर आपलं शरीर अन्नातून तयार होतं म्हणून. तर गंधाचा भाग हा सगळीकडे असा व्यापलेला आहे. स्वस्थ वृत्त असू दे, सद्वृत्त असू दे, आध्यात्मिक साधना असू दे किंवा तुमचं आजारपण असू दे, प्रत्येक ठिकाणी गंधाचा येणं प्रकाराने आम्हाला विचार करायला लागतो. आणि तो सांगितल्यानंतर ऐकणं हे त्या रुग्णाचं कर्तव्य असतं. तर हा एक भाग खूप महत्त्वाचा आहे. ह्याच्याबरोबरीने हे लक्षात घ्यायला पाहिजे आहे की एकाच पद्धतीचा गंध जो आहे ना तो प्रत्येकाला तसाच येईल असं काही नाही, वेगवेगळं त्याचं कॉम्बिनेशन आहे ते होऊ शकतं. तर हा गंधाच्या हिशोबाने विचार करून झाला. आपली जी रत्नं असतात आणि वस्त्र असतात ना त्याचे वेगवेगळे प्रकार आयुर्वेदात सांगितलेले आहेत. तर वस्त्र जी आहे ती नैसर्गिक आणि अनैसर्गिक अशा दोन पद्धतीची आहेत. नैसर्गिकमध्ये लोकर येतं, कापूस येतो, रेशीम येतं, आणि त्यातलं जे लोकर आणि रेशीम आहे ते प्राणी पदार्थापासून तयार झालेली गोष्ट आहे. परंतु त्याच्यानंतर सिंथेटिक वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. पण पंचवल्कल नावाचा एक प्रकार पूर्वीच्या काळी होता आणि जंगलामध्ये बरेच लोक ती वल्कलं धारण करत असायचे. तर वट, उदुंबर, अश्वत्थ, प्लक्ष, पारिश या पंचक्षिरी वृक्षांना पंचवल्कल असंही म्हटलेलं आहे आणि त्याच्या सालीचा वापर पूर्वीच्या काळी केला जायचा. अनेक आजारांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने वस्त्र जी आहेत ना ती मंजिष्ठेच्या काड्यामध्ये, हळदीच्या काड्यामध्ये बुडवून ती परिधान केली जायची. अशी औषधी वस्त्रसुद्धा असायची. आणि मग आता वस्त्राला काही लिमिट राहिली नाही, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीची वस्त्र जी आहेत ती आपल्याला व्यवहारात दिसतात. रत्न किंवा प्रेशस स्टोन्स जे आहेत ना ते वेगवेगळ्या पद्धतीचे लक्षात घेतले जातात. आणि रत्न आणि उपरत्न अशा पद्धतीने ग्रहांच्या हिशोबाने, तुमच्या राशीच्या हिशोबाने अशी ती रत्न जी आहे ती तुम्हाला धारण करता येतात. रत्न धारण करताना साधारणतः रविवारच्या दिवशी सूर्योदयाच्या नंतर 1 तास अशा पद्धतीने रत्न धारण करणं आणि शुचिर्भूत होऊन त्या रत्नाची शुद्धी जयंतीच्या रसामध्ये किंवा तुपामध्ये किंवा पंचामृतात करून किंवा गोमूत्रामध्ये, गोदुग्धामध्ये करून नंतर ते वापरायला सांगितलेले आहेत. आणि त्यांचे मंत्र चिकित्सा जी आहे किंवा मंत्राचं शास्त्र त्याच्यामध्ये उपलब्ध असू शकतं. तर तज्ज्ञ व्यक्तीकडनं ह्या गोष्टी लक्षात घेऊन जर तुम्ही वैद्याकडे येताना या गोष्टींचा वापर जर केला तर त्या रत्नांचाही तुम्हाला अप्रतिम फायदा होऊ शकतो. तर हा जो दुसरा भाग जो आहे तो रत्नाच्या हिशोबाने झाला. गंधज्ञानाचं वर्णन आता आपण बघितलं आणि कपड्याचे प्रकारही बघितले आणि रत्नाचेही प्रकार बघितले. या सगळ्याचा संबंध आपल्या शारीरिक मानसिक विकारांसाठी असतो. मन एकाग्र होणं, बाह्य गोष्टीत आपल्यावरती परिणाम होऊ न देणं, आपल्या भावना आपल्या कंट्रोलमध्ये येणं, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर जे आहेत त्या नष्ट होणं, या सगळ्या हिशोबाने ह्या गोष्टींचा संबंध येत असतो. हिरकसारखं प्रकरण जे आहे हिरा, तर हे त्रिदोषनाशक आहे, प्रत्येक आजारामध्ये ते वापरता येतं. पण कृपा करून कोणत्याही वैद्याने भस्म न वापरता त्याची पिष्टी वापरायला पाहिजे, म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन होते. हातात जर तुम्ही किंवा गळ्यामध्ये जर परिधान माला त्याच्या केल्या तर त्याचे काही प्रेशर पॉईंट असतात, तिथं त्याचा दाब पडला की तुमच्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीचे बदल जे आहेत ते हार्मोनच्या हिशोबाने आणि एन्झाईमच्या हिशोबाने घडत असतात. हा एक भाग प्रेशर फेनॉमिनाच्या हिशोबाने लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या रत्नावरती पडलेले जे किरण आहेत त्यातनं उत्पन्न होणारी जी आभा आहे आणि जे मंडल आहे त्याचा तुमच्या ऑरावरती परिणाम येतो, तुमच्या मनावरती परिणाम येत असतो. आणि हे सगळं होत असताना तुमच्या शरीराला वेगवेगळ्या गोष्टीची जी दृष्ट लागणं, नजर लागणं हा जो भाग आहे ना तो आयुर्वेदात एका वेगळ्या पद्धतीने सांगितला गेलेला आहे. याला न्यूरो स्युडो सायको एंडोक्रायनॉलॉजी अशा पद्धतीने हे शास्त्र जे आहे ते आत्ता वाढायला सुरुवात झालेली आहे. तर आपल्या डोळ्याचा मज्जाधातू आणि आपल्या पोटातल्या गृहिणीच्या ठिकाणी असलेल्या पित्तधराकलेतला मज्जाधातू ह्याचा समन्वय झाल्यानंतर उत्पन्न होणारी ही गोष्ट असते. आणि त्याचा निराकरण करायचं असेल तर रत्नांच्या धारणांचा उपयोग होत असतो. फुलं जी असतात ती सुगंधी असतात, विसर्गंध नष्ट होतो, पित्त शमतं, रक्ताचं प्रसादन होतं, यकृताला उत्तेजन मिळते आणि यकृत हे आपल्या शरीरातलं चेकपोस्ट आहे, ते नीट झालं की संपूर्ण शरीराचा रिदम यायला लागतो. शरीर चांगलं झालं तर त्याच्या आतलं मन चांगलं होतं. भांडं तापल्यानंतर जसं आतलं पाणी तापतं तसं शरीर उपतप्त झालं की तुमच्या मनावरती परिणाम येत असतो. आणि तुमचं प्रारब्ध आहे त्याचं लिमिट तुमच्या शरीरापर्यंत असतं. मनाची भावना नष्ट करण्याची असेल तर मग त्याच्यासाठी साधना किंवा यौगिक काही गोष्टी आणि त्याच्याबरोबरीने रत्नधारण आणि मणिमंत्र औषधीनाम प्रभावा असं म्हटलेलं आहे. ज्या गोष्टीचं काम हे कशामुळे घडतं हे लक्षात येत नाही अशी जी गोष्ट आहे ना ती म्हणजे प्रभाव आहे.
समजा एखादा प्राणी आहे आणि त्याच्या पायाला खुऱ्या रोग झालेला आहे, लाळ्या रोग झालेला आहे, तोंडात जखमा आहेत, तर त्याच्या गुडघ्याला जर करंजाचं मूळ बांधलं तर खालच्या जखमा ज्या आहेत त्या पटापट भरून यायला लागतात. आणि करंजाचं मूळ जर आपण मायक्रोस्कोप खाली बघितलं तर त्याचा ऑरा आपल्याला दिसतो आणि जंतू तिथं येत नाहीत असं हे लक्षात येतं. तर हा त्याचा प्रभाव आहे. आयुर्वेदात काही गोष्टी आहेत की त्या प्रूव्हही करतात. करंजगा कटुका पाके रसे तिक्त कषायका हा कटुको गुण तस्तीक्ष्णो वीरष्णो विनश्यती असे ते गुण सांगितले की जे पॅथोजन्सना मारणारे सुद्धा आहेत. तर आपल्याला एखादी गोष्ट माहीत नाही आहे म्हणजे अंधविश्वास आहे असं नसतं. अंधविश्वास आणि विश्वास ह्याच्यामधली बॉर्डर लाईन जी आहे ना ती संशोधनाने किंवा टाईम टेस्टिंग गोष्टींनी काढायची असते आणि हे करणं आत्ताचे वैद्य खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत. सक्षम खांदे आहेत त्यांचे आणि आयुर्वेदाचा डोलार त्यांच्या खांद्यावरती उभा आहे. बरोबर. सर, तुम्ही पुष्प आणि पुष्प धारण करणे याबद्दल सांगितलं आहे, तर त्यासोबतच काही काही वेळा आपण आता पाहतो की सुवर्ण किंवा चांदीचे बरेच आभूषणं धारण करतात, तर याचं महत्त्व काय आहे याबद्दल जरा सांगा. हृदयाशी संबंधित ज्या घटना आहेत ना त्या उत्तम पद्धतीने सुधारायच्या असतील तर ओज वाढणं, बल वाढणं, पित्ताचं शमन होणं हे गरजेचं असतं. आणि त्वचा जी आहे तिथं स्पर्शेंद्रिय म्हणजे वात दोष आहे तो संपूर्ण शरीरावरती कंट्रोल करतो. रसधातू जो आहे तो त्वचेच्या हिशोबाने सांगितलेला आहे. त्वकसारता आणि रससारता एक सांगितलेली आहे. या रथाचंच विक्षेपण आपलं हृदय करत असतं. तर कंठाच्या ठिकाणी जेवढा रक्ताचा प्रवाह आहे वरखाली होणारा तेवढा इतर तर कुठंच नाही आहे. आणि रक्ताशय हे ज्यावेळेला आपण बघायला लागतो त्यावेळेला गळ्यापाशी येऊन आपण थांबतो. अशी आयुर्वेदाची एकंदरीत ॲनाटॉमी आहे. तर त्या ठिकाणी ज्यावेळेला आभूषणं धारण करायला सांगितली जातात ना तेव्हा त्याच्यावरती येणारं प्रेशर आणि त्या सोन्याचा स्पर्शाचा होणारा परिणाम जो आहे तो जबरदस्त आहे. लोखंडाची अंगठी तुम्ही जर घातली तर तुमचे मूतखडे विरघळायला सुरुवात होते. वंगाची अंगठी किंवा वळं जर तुम्ही घालायला सुरुवात केली तर तुमचं पुरुषत्व चांगल्या पद्धतीने वाढतं. IgG, IgM सारखे जे इन्फेक्शनचे फोकस तुमच्या रक्तामध्ये आहेत ना ते कमी होण्यासाठी वंगभस्म पोटातसुद्धा नंतर त्याच्यासाठी देणं सुरू झालं. सुवर्णराज हे तसंच एक दुसरा औषधाचं प्रकरण आहे. तर भस्मांचा सेवनाचा विधी जो आहे ना तो हे धातू बाहेरून धारण केल्यानंतर व्हायला लागलेला आहे. आपल्या शरीरामधल्या जी देहोष्मा आहे तो सुद्धा धातूंचं पचन करून टाकतो. पूर्वीच्या काळी बाण ज्या वेळेला लागायचे त्यावेळेला बाणाची टोकं जी आहे ती धातूची शरीरात तशीच राहायची आणि शरीराच्या उष्म्याने ती ॲब्झॉर्व व्हायची. लोह असेल तर त्याचा परिणाम शरीरातलं हिमोग्लोबिन वाढण्यापर्यंत येणं याही गोष्टी घडायच्या. तर आपल्या शरीरातला देहोष्मा या गोष्टींना पचवतो. मग तीच भस्म सेंद्रिय पद्धतीने नॅनो टेक्नॉलॉजी वाजून आत्ताचे वैद्य भस्मांचा विचार करत असतात. तर हा धातुधारणाशी संबंधित हा भाग आहे. चांदी जी आहे ती आपल्या शरीरातल्या रक्त आणि पित्ताला खूप उपयोगी पडते. एस्पेशली ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे रक्ती मूळव्याध त्याच्यामध्ये त्याचा जबरदस्त चांगला फायदा होतो. जसदाचे जे कल्प आहेत किंवा जसद जे आहे ते धारण केल्यानंतर कंठरोग उत्पन्न होत नाहीत आणि इसोफेगसच्या लोकांना त्याचा खूप जबरदस्त फायदा होतो. त्याचा भस्माचा दुसरा वापर जो आहे तो डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात होतो. नाग धातू जो आहे लेड त्याचा जर धारण करण्यासाठी वापर केला गेला तर रक्तगत शर्करा जी आहे ती कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि डायबेटिक गँग्रीन जिथं झालेलं आहे त्याच्या आसपास जर हा धातू बांधला गेला तर त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरती आणि त्या जखमेंच्यावरती येत असतो. नो डाऊट की त्याच्यावर इतरही काही औषधं वापरायला लागतात पण धातूंचा विचार ह्या पद्धतीने आयुर्वेदाने केलेला आहे. तुळशीसारखी गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये ताम्र हे भरपूर मोठ्या प्रमाणात असतं. तुम्ही नित्य तुळशीचं सेवन तरी करा किंवा ताम्र जे आहे ते धारण करायला सुरुवात करा तर तुमच्या शरीराची उष्णता कमी होते, यकृताचं आरोग्य सुधारतं, मूळव्याध कमी होते, स्थूलपणा कमी येतो, तुमच्या अंगात सूज उत्पन्नाची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा हळूहळू कमी यायला लागते. बरोबर आहे. सरांनी आपल्याला पुष्पधारण त्यासोबतच हे जे आभूषण आहे हे धारण करण्याचे पथ्यापथ्य एकदम सविस्तर सांगितलेले आहेत. त्यासोबतच आपण पुढे आता रत्नप्रभाव काय आहेत त्याबद्दलही जाणून घेऊया पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. वस्त्र रत्न आणि आभूषण धारण समाज गैरसमाज श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड नातूबाग गणपती जवळ पुणे 411030 शाखा पुणे मुंबई कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे.
सर, आपण ब्रेकवरती जायच्या आधी तुम्ही त्वचेबद्दल सविस्तर वर्णन केलं, सविस्तर माहिती दिली. तर त्वचेचा आतड्यांशी किंवा त्वचेचा हृदयाशी काय संबंध आहे का, याबद्दल जरा सांगा. हां, कसं आहे, आता हा सगळा विषय जो आहे ना, तो धारण करणं हे त्वचेच्या हिशोबाने येत असतं. त्यामुळे त्वचेचा संबंध आतल्या गोष्टींशी कसा आहे, तो मेंदूच्या संबंधाने मगाशी मी सांगून झालं. आतड्याशी संबंधित जो भाग आहे तोही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे स्किन गट ॲक्सेस ज्याला म्हणतात ना, ही 2 वे कन्सेप्ट आहे. म्हणजे दोन्हीचा परिणाम एकमेकांवरती येत असतो. पोट बिघडलं तर त्याचा परिणाम तुमच्या त्वचारोगावरती येत असतो आणि त्वचा विकार उत्पन्न झाले की तुमचं पोट जे आहे ते बिघडत असतं. आणि हा भाग जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो लक्षात घेणं गरजेचं आहे. तर तो वरील प्रकार जो आत्ता मी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये काय व्हायला लागतं की तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लमेशन त्वचेवरती जर झालं आणि सूज जर यायला लागली तर तुमचं पोट जे आहे ते बिघडायला लागतं, आतले मायक्रोब जे आहे ते बिघडायला लागतात, अवस्थापाक जे आहे ते डिस्टर्ब व्हायला लागतात आणि तुम्ही आजारी पडता. व्याधी प्रतिकार शक्ती जी आहे ना ती आपल्या पोटामध्ये 70% आहे. 100%पैकी 30% इतर ठिकाणी विखुरलेली आहे. असं जर असेल तर त्वचेचं आरोग्य जर राखलं गेलं तर तुमचं पोट चांगलं राहणार आहे आणि तुमचं इम्युनिटी जी आहे ती उत्तम पद्धतीने व्यवस्थित राहणार आहे. असंतुलित आहार आहे, असंतुलित निद्रा आहे, केव्हाही काही खाल्लं जातं, अवेळी खाल्लं जातं, ब्रह्मचर्याचं पालन होत नाही, जागरण होतं, तर ह्या सगळ्याचा परिणाम तुमचं पोट बिघडण्यावरती होतो आणि म्हणून त्वचा तुमची खराब व्हायला लागते. आणि मग कोणते कपडे वापरायचे, कोणती रत्न धारण करायची आणि कोणती आभूषणं परिधान करायची हे पिक्चरमध्ये यायला लागतं. ह्याच्याबरोबर पोषक घटक जे असतात ना, कॅल्शियम आहे, आयर्न आहे किंवा आपलं पोटॅशियम आहे, तर ह्या सगळ्यांचा जो भाग जो आहे तो ॲब्सॉर्प्शनचा आपल्या पोटातूनच होणार आहे. चांगले मायक्रोब जर नष्ट झाले तर तुमच्या पोटामध्ये जे इंटेस्टायनल लिकेज सुरू होतं त्याने वाईट गोष्टी ज्या आहेत त्या रक्तामध्ये शोषल्या जातात आणि तुमची त्वचा जी आहे ती खराब व्हायला लागते. आणि म्हणून प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिकची कल्पना आली. पंचामृत उत्तम पद्धतीचं अशा पद्धतीचं प्रोबायोटिक आहे. लसणाचं काही प्रमाणात सेवन, कोथिंबिरीचं सेवन करणं हे अतिशय जबरदस्त उपयोगी पडतं. आणि म्हणून आता अंगाला उटी लावणं, वस्त्र कोणती धारण करणं हे सगळं महत्त्वाचं होऊन बसतं. कोणती तेलं अंगाला लावली जायला पाहिजेत, कोणतं उठणं अंगाला लावलं जायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यात अभिव्यक्त होत असतात. तशीच दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे त्वचेचा आणि आपल्या हृदयाशी असलेला संबंध. त्वचेच्या ठिकाणी रसधातू सांगितल्या, हृदयातनं रसधातूचं विक्षेपण होत असतं. तर तुमची त्वचा खराब केव्हा होते, हृदयाचा कोणता आजार झाला तर त्वचा निळी पडणं, पेल पडणं, तिला सूज येणं असे प्रकार त्याच्यात घडत असतात. आणि तुमच्या शरीरामध्ये विक्षेपणाचं काम होत असताना सांधे जे आहेत आणि सांध्याच्यावरती जी स्किन आहे ते संकोच विस्ताराचं काम करत असते. तर सांध्यांना मसाज केले तर हृदरोगामध्ये तुम्हाला जास्ती फायदा होतो. असं जर असेल तर सोन्याचे अलंकार वगैरे जे आहेत ना ते धारण करणं आणि त्वचेच्या उटीचा विचार जो केलेला आहे तेलाचा तो लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. इथं काही वनस्पती आणलेल्या आहेत आपण, त्याचा आपल्या आरोग्याशी संबंध जो आहे ना तो कसा आहे तो लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर इथं कमळाचं फूल तुम्हाला सगळ्यांना दिसेल. तर हे अतिशय उत्कृष्ट पित्तशामक अशी ही गोष्ट आहे आणि याच्या धारणेने मनामध्ये प्राकृत सत्वगुणाचा उत्कर्ष जो आहे ना तो उत्तम पद्धतीने व्हायला लागतो. तर कमळाचं धारण करणं, कमळाच्या पानांच्या रसाचं सेवन करणं हे शरीरातल्या रक्तपित्तासाठी आणि कुणबगंधी रज आणि शुक्रासाठी उपयोगी पडणारी कल्पना आहे. दुसरं हे प्रकरण आहे सुवर्ण गैरिक म्हणजे सोनकाव आहे. सोनकाव वस्त्राला लावून जर ते वस्त्र धारण केलं गेलं किंवा साधनेसाठी तुम्ही ते बसायला वापरलं ना तर तुमच्या मनाची एकाग्रता लवकर होते. दर्भासनाच्या खालोखाल ह्याचा नंबर लागतो, तर ह्याचा वापर करून घ्यावा. ह्याचा पित्तशमनासाठी उपयोग खूप अप्रतिम होतो. हळदीबरोबर जर हे औषध घेतलं गेलं तर शरीरातलं पित्त उत्तम पद्धतीने कमी यायला सुरुवात होत असते. ह्याच्याबरोबरीनं इथं तुतीचं एक झाड तुम्हाला दिसतंय आहे. तर तुतीच्या पानावर रेशमाचे किडे खूप जबरदस्त चांगल्या पद्धतीने वाढतात आणि त्याच्यापासून आपल्याला रेशीम मिळत असतं. तर त्यावेळेला रेशमाचे किडे वाढवण्यासाठी ह्या वनस्पती इतकी दुसरी उपयोगी वनस्पती नाही. इथं आणखीन एक दुसरं फूल आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेलं रजनीगंधा किंवा निशिगंध. निशिगंधाचे कांदे जे आहे ते ब्रेस्ट कॅन्सरसाठी अतिशय उत्कृष्ट उपयोगी पडतात. एस्पेशली ज्यांच्या शरीरामध्ये नेक्रोसिस खूप झालेला आहे आणि गर्भाशयाचाही कॅन्सर आहे अशा लोकांना ह्याच्या फुलाचा आणि त्याच्याबरोबर त्याच्या कांद्याचा उपयोग अप्रतिम होतो असं लक्षात येतं. त्याच्याबरोबर आणखीन एक इथं वनस्पती आहे आणि तिचं नाव शिंदगी असं आहे. तर हे नारळाच्या वर्गातलं ते एक झाड आहे. ह्याचा क्षार जो आहे ना तो वेगवेगळ्या पद्धतीच्या विकारांसाठी आपण वापरतो, कॅन्सरसाठी हे वापरतो. परंतु कोणत्याही शरीरातल्या रत्नाचं धारण करत असताना जयंती नावाची वनस्पती तिच्या रसामध्ये आणि याच्या शिंदगीच्या क्षारामध्ये त्याची शुद्धी करून जर ते रत्न वापरलं गेलं तर त्याचा अप्रतिम फायदा होतो. तर ही अशा काही गोष्टी आहेत की ज्याचा वापर आपण आपल्या आरोग्यासाठी करत असतो, वस्त्राच्या हिशोबाने, रत्नाच्या हिशोबाने आणि आपली आभूषणं जी आहेत त्याच्या हिशोबाने.
सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांच्या मुलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. प्रेक्षको, वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद. आणि आभूषण धारण, समाज गैरसमाज, श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com.